ओ बाई, कुठे कुठून आलात? कुठे चाललेलात? आता कुठे चाललात परत? बाहेर. बाहेर कशासाठी आलेला तिथे? एक मिनिट. कोणाला मेसेज करताय? एक मिनिट मी सांगते ना सगळं तुम्हाला. एक मिनिट. हो, फोन द्या इकडे. साहेबांना आम्हाला साहेब सांगावं लागतं मोठ्या की काम कुठवर आले. कसलं काम? काम ते महानगरपालिका. महानगरपालिका? जनगणनेसाठी आलोय आम्ही. जनगणना? कोण कोण राहतं या घरात? या घरात कोणी आहे का घरात? आजी झोपली. तुम्ही जा, नंतर या. तुम्ही जा. हा एक मिनिट. फोन आलाय मला. साहेब हॅलो. काय मेसेज केलास? काय डेंजर आहे? मी ओमला काय सांगायचंय? हा साहेब काय आहे? हा मी ईशा देशमुख बोलते. तुम्ही बहुतेक मला ओळखलेलं नाही दिसत. ते बिब्बेवाडीचं आपलं जनगणना कार्यालय आहे ना, तिथनं आली आहे. ओम चौधरींना निरोप द्यायचा होता. त्यांच्या घरात बहुतेक कोणी नाहीये ना. आजी आहेत, झोपल्यात म्हणतायत. एक माणूस थांबलाय बाहेर. तर कसं करायचं मग आता? काय एकट्याने किती काय काय होणार ना इथे. मला काहीच कळत नाहीये तू काय बोलतेस ते. अश्विनी, ओमच्या घराच्या इथे गुंड आहेत, धनाच्या भावाने बसवलेले. ओमला निरोप दे, पोलीस घेऊन पटकन ये. ओ बाई, ओ मी आज जाऊ शकत नाही असं. म्हणजे फसवलत मला तुम्ही. लय भारी, पण आज जाता येणार नाही. हे बघ, तुला माहित नाही मी कोण आहे ते. कोण आहे? मी ऍडव्होकेट ईशा देशमुख. आणि मला माझ्या घरात जायला कोणाच्या बापाची परमिशन नकोय. हो, हे बघा, तुम्ही लेडीज आहे आणि मी लेडीज बरोबर जास्त बोलत नाही. नीट राहायचं आणि बाहेर जायचं. ए काय शहाणपणा लावलाय रे? एक सणकण कानाखाली ठेवून दे ना जास्त. ए विनायक, काय चाललंय? आजी, माझं नाव विशाल आहे. नाव विशाल आणि मन इतकं कदरू. अरे कोणाला अडवायचं हे पण कळत नाही. सून आहे माझी ती. बरं झालं कुठे रखवालदारीचं काम करत नाहीस. नोकरी पण मिळणार नाही तुला. आजी, तुम्ही ना मला लय कंट्रोल करताय. मला हे सगळं आवडत नाही, सांगून ठेवतोय. अरे कंट्रोल कसला? घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचं ऐकायचं असतं. चल ग ईशा, ये. अरे बाजूला चल चल. हा मालक, हा अहो तुम्ही इकडे लवकर या. एक बाई आली आहे आणि मला धक्का मारून ती आतमध्ये गेली डायरेक्ट. हा, आणि पोलीस पण येत आहेत. हो, हा तुम्ही पटकन या इकडे. हा ठीक आहे. दाखवतो आता यांना कोण येते. कळत नाही कोण बाई आहे ती. वहिनी, शांत व्हा बरं. शांत व्हा. हे बघा, मी आली ना आता. हे घ्या, पाणी घ्या. पाणी घ्या अगोदर. ते मला परत घरी घेऊन जाते. नाही जायचं घरी. हे बघा, ऐका माझं. ते बळजबरीने असं काही करू शकणार नाही तुम्हाला. हा, तुम्ही काळजी नका करू. पाणी घ्या आणि काळजी करू नका. मी आली ना आता. हा, शांत व्हा आधी. जेवायला पण दिलं नाही 2 दिवस. एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. मी दार वाजवलं तर मला पाठीला डाग दिला त्यांनी. आई वडील आहेत का जनावर आहेत? शी, आपण पोलिसांकडे कंप्लेंट करू त्यांच्या विरुद्ध. नाही, नको नको. एक दिवस तर एका माणसाला घरी घेऊन आले ते आणि म्हणाले मुकाट्याने याच्याशी लग्न करायचं. खूप मोठा होता तो माणूस. मी त्यांना सांगितलं गुरुजींशी माझं लग्न झालंय. ते म्हणाले ह्याच्याशी जर तू लग्न नाही ना केलं तर गुरुजींना मारून टाकू. त्यांना म्हणे शेतावर बांधून ठेवलंय. काय? हो. ईशाबाईंनी गुरुजींना काही झालं ना तर मी नाही जगू शकणार. ऐका ऐका बहिणी, ऐका. काहीही होणार नाही. जयेश दादांना काहीही होणार नाही. ओके, आता तो मिळायला पाहिजे. त्याला काही झालं तर नसेल ना? आजी, एक मिनिट आजी. एक मिनिट.
वहिनी इथे बघा प्लीज इथे बघा. हे बघा, काहीही होणार नाही जयेश दादांना. ऐकताय का तुम्ही माझं? काही होणार नाही त्यांना. ओम आणि अश्विनी कुठल्याही क्षणी पोलिसांना घेऊन इथं पोहोचतील. हा, आणि जयेश दादांच्या केसालाही जर धक्का लागला तर मी काही होणारच नाहीये पण मुळात त्यांना. हा, नका काळजी करू तुम्ही. अगं पण त्यांच्याकडे हत्यार आहेत. मला जमेल तेवढं मी कंट्रोल केलं, पण मला आता काही सुचत नाही काय करायचं ते. तुम्हाला काही सुचायची गरज नाही. तुम्ही आता फक्त स्वस्थ राहा. मी आहे ना इथे. मी 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 बघते. हा वहिनी, मी बघते. ईशाबाईंनी खूप चिडलेत, ते काही करतील. आणि दादा जर इथे आला ना तर तुम्ही मध्ये नका पडू. ते तुम्हालाही मारायचं कमी करणार नाही, खरंच सांगते. हे बघा, माझं ऐका. हे दार का बंद आहे? ते आजीबाई सारखं सारखं दार लावून घेतात. आणि आता पण एक बाई गेली. आज जा, दार उघड. धना चांगली सेटिंग लावून. ए धना, दार उघड. मला माहितीये तू आत आहेस. धना, तो इकडेच येतोय. मालक, दरवाजा आता बंद आहे. ए तू मागच्या दरवाजाला जा. कुणालाही जाऊ देऊ नकोस. जा चल. तरी मी त्यांना सांगत होतो आज जाऊ नको म्हणून. तू त्या बस स्टॉपवर उभं राहण्याच्याच लायकीच आहेस. काही उपयोग नाही तुझा. धना, धना, मला माहितीये तू आत आहेस. भारी आहे. धना, हे बघा, आपण आता घाबरलो तर तो आणखीन चेकाळणार. ईशा, नको गं, नका जाऊ, तो भडक माथ्याचा आहे. तो जर इथे आला ना तो कोणालाही सोडणार नाही. आणि तो वयाचंही भान ठेवत नाही. हो, आपण तिघीच बायका इथे. हो ना? मग बायकांची ताकद काय असते ते दाखवून देऊ त्याला. पूर्ण बाथरूम नाही ना ठेवला तर नाव ईशा नाही लावणार मी. एक मिनिट ऐक, मी काय सांगते तेवढं लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवा. ओके? अगं काय सांगितलं? अगं ईशा थांब, मी आले. याच त्या बाई. बोला. काय रे, काय मस्ती चालली? बाई अजून मस्ती केली नाही मी. माझ्या बहिणीला जर तुम्ही सोडलं नाहीत ना तर कळेल मस्ती काय आहे ते. हो का? ठीक आहे, कर तुला काय करायचं ते कर. म्हणजे मस्ती दाखवच एकदा. म्हणजे तुला कळेल ना, शहरी मुलींची नडल्यानंतर मस्ती कशी उतरते कळेल तुला. बाई कशाला नडताय? गुमान बाजूला बसा. लेडीजला टच करत नाही आपण. धना आते तिला बाहेर बोलवा. या जरा बसा तुम्ही. या ना, बसा इथे. बसा जरा निवांत. या हो. बोला. कसं आहे, तुम्ही जर मला काही करण्याचा प्रयत्न केला, शारीरिक इजा बिजा, तर आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली तुमच्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. आयपीसी म्हणजे इंडियन पिनल कोड. काय? इंडियन पिनल कोड म्हणजे फाईन अँड इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ किंवा मिनिमम 2 years. काय वय काय असेल तुमचं आता? तुम्हाला काय करायचंय? 28 वगैरे वर्षाचे असतील ना? हो हो हो. 28 म्हणजे ऐन उमेदीचा काळ. हो, म्हणजे बघा ना, आता याच्यातच 2 वर्ष गेली तर मग नोकरी बिक्रीचा तर विचारच नको करायला. तुम्हाला फार काही नोकरीची अपेक्षा असेल असं तुमच्याकडे बघून वाटतच नाही. पण तुमचं काय, हे मालक आहेत पण हे चुकून जेलमध्ये गेले तर तुमचे हाल कुत्रा खाणार नाही. आणि काय होईल माहितीये का, आता मागणं पोलीस येणार, बरोबर? म्हणजे तुम्ही कन्फर्म जाणार जेलमध्येच. करेक्ट आहे की नाही? हो बाई. एक मिनिट, मी त्यांच्याशी बोलते, मला त्यांना नीट समजावू दे ना. हा, तुम्ही काय सांगत होते की तुम्ही कन्फर्म जाणार जेलमध्येच. त्यांच्याकडे बाबा ती वासावरनं हुंगत येणारी कुत्री असतात, ती ट्रेंड असतात ना, त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात ना तरी ती तुमचा माग काढत शोधत येणार. नुसत्याच पळापळीत तुमचंच पेट्रोल आणि डिझेल नुसतंच वाया ना, काहीच घडणार नाही. आणि फार फार तर काय होईल, आमच्यापैकी कोणा ना कोणाचा तरी तुम्ही जीव घेणार, त्याच्या पलीकडे तर काय होणार नाही, बरोबर? झालं? नाही नाही नाही, झालं नाही तर या गुन्ह्याची शिक्षा आहे जन्मठेप. म्हणजे कमीत कमी 16 वर्ष. तुमच्या लक्षात येते का, आता एक तुम्ही असे काहीतरी 30च्या आसपास असाल, आणखीन 16 वर्ष म्हणजे 50 आली ना.
तोपर्यंत तुमच्या फॅमिलीने काय असं निराधार भटकत राहायचं का? कसं वाटतं ते? आता बघा, म्हणजे मला तरी असं वाटतं बुवा की तुमच्यापैकी तुम्हीच फक्त कमावणारे असणार ना घरात. वडील तर रिटायरमेंटला आलेले असणार तुमचे. तुमच्या आया हाऊसवाईफच असतील ना? हो हो हो. अरे हो काय हो ओ बाई, तुम्ही बोलवताय आम्हाला माहितीये धना आते, बोलवा तिला बाहेर. आहे ना आतमध्येच आहे, कोण नाही म्हणते रे. पण नाही देत आम्ही तिला तुझ्या ताब्यात. काय करणार तू? बघू काय करतोस ते एकदा बघूच. असं आता हे जे काही बोले ना ते सगळं प्रवचन खरं करून दाखवे ना मी. धना बाहेर ये, नाही तर हिच्या डोक्यात गोळ्या घालेन. बाहेर ये, बाहेर ये धना. वहिनी आहात तिथे थांबा, अजिबात बाहेर यायचं नाही. हा ये 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 ये. वहिनी एक पाऊल पण पुढे टाकू नका, मी सांगतेय तुम्हाला. तुला माहितीये मी काय करू शकतो ते. ये बाहेर. चिमकादार नाही. हे बघा आली. आता कसं बाई, लेक्चर देणं वेगळं आणि मर्दाशी लढणं वेगळं. चला हे चल चल. दादा हात सोड माझा. पुन्हा आत गेलीस तर विहिरीत ढकलून देईन. चल सोड तिला. हात सोड. नाही सोडणार. अरे सोड ना, माझ्या पोटात मूल आहे. माझ्या पोटात माझ्या नवऱ्याचं मूल आहे. काय करणार आहेस? त्याचाही जीव घेणार आहेस? हो, तू आपल्या खानदानाची इज्जत काढलीस. कुठलं खानदान? आपल्या बापूंच्या वडिलांचं नाव तरी माहितीये का तुला? खानदानाच्या गोष्टी करतोस. एखादं भुकेलं कुत्र जरी इथे आलं ना तरी डब्यातली पोळी काढून देतात त्याला. असं घर आहे हे. आणि तुझ्या घरात 3-3 दिवस एका जिवंत माणसाला उपाशी ठेवतात. ते तुझं पण घर आहे. माझं घर नाहीये. ज्या माणसावर मी प्रेम करते, त्याच्याशी माझं लग्न झालंय, त्यालाच मारायला निघालायस तू. माझा जीव घेणार आहेस तू का? आम्ही काय वाईट केलं रे तुझं? ज्या बहिणीवर तू हक्क दाखवतोस, काय केलंस रे तू माझ्यासाठी आजपर्यंत? हा, खानदानाच्या गोष्टी करतोस आणि असे बंदूक घेऊन हिंडतोस. मी तुला किती वेळा समजावलं रे? नाही सांगितलं का ह्याच्या आधी मी तुला? का ऐकत नाहीस माझं? बोल ना. का आता का बोलती बंद झाली? दे ना तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे, नाहीतर तिचा आणि तिच्या मुलाचा जीव घे. घे. प्रत्येक वेळेला गुंडगिरी आणि धाकदपटशा करून होत नाही काही. कसं आहे ना, तू काहीही केलंस तरी ही काही जयेश दादांना सोडणार नाही. मी तुला अजूनही सांगते, शांतपणे इथून जा आणि जयेश दादांना घेऊन आमच्याकडे ये. मी वचन देते, मी पोलीस कंप्लेंट करणार नाही. पण जयेश दादांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी इतकं सडवेल ना जेलमध्ये. आणि बाईवर हात उचलताना पुढच्या 7 पिढ्या चळाचळा कापतील तुमच्या. लक्षात ठेव. मालक, या बाईचं काही खरं नाही, पण ताईच्या पोटात मुलं हे कशावरून? काल कुठे आहेत ते लोक? ईशा, अरे रडू दे रे तिला. आपली ईशा म्हणजे दुर्गा आहे, दुर्गा. पण काय झालं? कुठे आहेत ती लोक?
आम्ही केलाय फोन पोलिसांना, ते कधी येतील आता? कुठे गेला तुझा भाऊ? धना, विषय काय झालं? अगं बाई, म्हणजे हे कारण होतं त्यांच्या भांडणाचं? हो आई, त्या तिथे आजी होत्या ना, त्या तर क्लिअरली दीपाला आणि मला अक्षरशः कटवत होत्या. मोठे बाबा, त्यांच्या घराच्या बाहेर गुंडासारखा माणूस बसलेला होता, गुंडच होता तो. काय चाललं होतं आम्हाला कळतच नव्हतं खरंच. तो ओम आहे ना, मला तर तो वकील तरी आहे की नाही इतपत शंका आहे. हो, पण त्याच्या वागण्यावरनं आणि बोलण्यावरनं तरी तो तसा वाटला नाही. काय हो? हो ना, नाही वाटलं. काय आई, आजकाल चोर सुद्धा जीन्स आणि सुटाबुटात वावरतात, कळतं का आपल्याला? सगळ्यांच्या अकलानं ढगाला जाऊन पोचले. बघा ना, मग आपणच एवढे भोळे भाबडे होत या जगामध्ये. नाही, आता इतके पांढरे झालेत केस की चटकन बघून मनुष्य कळतो असं वाटत होतं. पण चुकला असेल अंदाज ओमबद्दलचा. ईशाचं काय म्हणणं आहे? नाही नाही मोठे बाबा, मी तर तिच्याशी बोलायलाच जाणार नाहीये. आणि घरातल्या कुणीही तिला समजावू नये आणि तिला पाठीशी घालू नये असं मला वाटतंय मोठे बाबा. बघा ना, म्हणजे आता खूप झालं बरं का. आई काल तिने फोन केला होता, ती येते इकडे म्हणून, आली नाही. मी तिला विचारायला फोन केला तर उत्तर नाही. मी अश्विनीला फोन केला तर ती म्हणाली की तिचा बेत बदलला, आता ती तिथेच राहणार आहे. हे काय आहे? इथून स्वतःच्या मनाने मेडिटेशन कॅम्पला गेली होती की नाही? काय केलं तिथे जाऊन तिने? काहीही केलं नाही, अर्धवट सोडून आली, भांडून आली परत त्या लोकांशी. म्हणजे थोडक्यात काय, स्वतःच्या मनाला वाटेल तसं वागत राहायचं ना? असं नाही होत ना मोठे बाबा. सगळं जग तुमच्या लहरीप्रमाणे तुमच्याबरोबर नाही चालणार. मला तर असं वाटतंय ना की हीच वेळ आहे तिच्या कानाखाली द्यायची. नाही अलका, तू काय म्हणतेस ते पटतो मला, पण इतका कडूपणा? मला सुद्धा खूप त्रास होतोय हे सगळं बोलताना, पण ईशाच जबाबदार आहे यासाठी. मोठे बाबा, ती जेवली नाही एवढंच आम्ही पोचवायचो तुमच्यापर्यंत, पण ती आमच्याशी बोलताना काय भाषा वापरत होती, कशी बोलली, हे कधीच नाही सांगितलं आम्ही तुम्हाला. नाही, तसं असेल तर चुकलं माझं. मग काय, तुम्ही ठरवा काय योग्य ते. मी नाही ईशाला पाठीशी घालणार. हा जगताप साहेब, हो प्लीज. नाही प्लीज जरा लवकर. हो हो, लगेच मला कळवा. हो प्लीज. या, थँक्यू थँक्यू. ओके, या, बाय, टेक केअर. काय रे? जगताप साहेब माणसांना पाठवत आहेत. डोंट वरी, जयेशला सोडवतील ते. देवच पावला म्हणायचा. गेलं बा एकदाचं संकट. मी त्या गुंडाला गुंतवूनच ठेवायला नको होतं. मी दार उघडलं नसताना तर हे सगळं झालंच नसतं रे. पण तू त्या गुंडाला काय गुंतवून ठेवलंस? आजीने ना त्यांना घरात बोलवून घेतलं आणि इतकं खायला दिलं की त्याला झोपच यायला लागली. आजी, तू महान आहेस. ए धना, तू आल्याला मला का नाही सांगितलंस? काय? की तू प्रेग्नंट आहेस. काय? तू प्रेग्नंट आहेस? हो, मी प्रेग्नंट आहे. मी खोटं सांगितलं. काय? हो, म्हणजे ईशा वहिनींनी मला सांगितलेलं की दादानं जर बळजबरी केली ना तर डोळ्यात पाणी आणायचं आणि सांगायचं की तू गरोदर आहेस म्हणून. काय? सॉरी, पण म्हणजे मला एवढंच सुचलं त्यावेळेला. मला असं वाटलं की असं काहीतरी इमोशनल हुक आपण समजा नाही दिला तर आपल्याला नाही थोपवता येणार त्याला. आणि मला असं वाटतं की हे सांगितल्यामुळे का होईना, पण तो लगेच तरी आता जयेशदादांना काही हार्म नाही पोहोचवणार. आणि कसं आहे, कधी कधी काही चांगलं घडून यायला हवं असेल ना तर थोडंसं खोटं बोललेलं चालतं. ईशा, काय ग्रेट आहेस तू. आणि काय प्रेझेन्स ऑफ माइंड. यू सेव्ह द सिच्युएशन.
सॉरी ना. थँक्यू. ए धना, पुढच्या वेळेस तो आला ना तर मला सांग. मला हे असलं खूप आवडतं, ऍडव्हेंचर वगैरे. हा, काही नको हा असलं ऍडव्हेंचर वगैरे. मला नंतर नंतर खरंच भीती वाटायला लागली होती. म्हणजे मी बोलत होते त्याला काय काय मोठं मोठं, पण त्याच्या हातातली बंदूक पाहिली ना तेव्हा माझ्या पायातलं बळ जायची वेळ आली होती. खरं आहे ग बाई, असं परत नको व्हायला. मी घाबरले होते त्या गुंडांना पाहून. अरे बाबा ओम, तू आता एकदा मोबाईल घे. अरे घरात कोणी नाही, सगळे गेलेत, आम्ही दोघी एकट्या असतो घरात. कोणी आलं तर कोण येणार आमच्यासाठी धावून? दत्ताराम आणि रणजित होते तेव्हा कोणाची टाप होती घराकडे बघायची, तेव्हा कसं सुरक्षित वाटायचं. पण आता कोणीच नाही घरात, सगळे गेले. सगळे गेले. डोंट वरी आजी, मी आहे ना. नको काळजी करूस. मी करेन काहीतरी. मी बिघडवलंय ना, मीच सगळं सुरळीत करेन.